जमिनीच्या उतार्यावर वारसा हक्काची नोंद होत नसल्याने 70 पार 78 वर्षीय वयोवृद्ध इस्माला सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने आमरण उपोषणाला बसण्याची खेदजनक प्रसंग ओढवलाय. राहता तालुक्यातील शिर्डी प्रांत कार्यालय आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. उपोषणाचा आजचा 3रा दिवस असून वयोवृद्ध आजोबा यांची तब्येत खराब होत असताना बघायला मिळत आहे. विशेष बाब अशी की काल रात्री 8:30च्या सुमारास राज्याचे नेतृत्व करणारे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या ठिकाणी गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने तेथे शुभेच्छा देण्यासाठी त्या परिसरात आले असताना देखील उपोषण स्थळी असलेल्यांची भेट घेतली नाही आणि साधी विचारपूस देखील केली नसल्याची खंत उपोषणाला बसलेल्यांनी व्यक्त केली आहे. मुलासह शिर्डीत उपोषण सुरू असून 3 दिवसांनंतरही मार्ग निघेना हे दुर्दैव म्हणावे लागेल. शिर्डी शहरालगत हेडगेवार नगर गावठाण या ठिकाणी वारसा हक्काची गट नंबर 141/1, 141/2, 149/3, 150/1, 150/81, 150/83 अशी कोट्यावधी रुपये किमतीची शिर्डी येथे गावठाणात मध्यवर्ती ठिकाणी जमीन आहे. बारकू मारुती शिंदे असे नाव असलेल्या वयोवृद्ध आजोबांना न्यायासाठी जीव धोक्यात घालून आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. ते 26 ऑगस्ट पासून उपोषणाला बसले असून बारकू मारुती शिंदे वय वर्ष 78 आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव हे न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी बोलताना म्हटलंय. बारकू मारुती शिंदे, राहणार पुणतांबा, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर, वय 78. मला इथे वारस हक्क मिळावा. माझे नाव भाऊसाहेब बारकू शिंदे असे आहे. माझ्या वडिलांचे नाव बारकू मारुती शिंदे असे आहे. त्यांचे वय 78 आहे. ते राहणार पुणतांबा येथे रहिवासी आहे आणि त्यांची वडिलोपार्जित मिळकत ही शिर्डी इथे 149/1, 149/2, 149/3, 150/1 आणि 150/81, 150/83 अशी मिळकत आहे. ती मिळकत ही वडिलोपार्जित मिळकत आहे. ती मिळकत ही वारसा हक्काने येते. ती वारसा हक्काकरता हे उपोषण करत आहे. मी चंद्रकांत पाटील जाधव, राहणार शिर्डी, सामाजिक कार्यकर्ता, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा तालुका अध्यक्ष आहे. हे व्यक्ती माझ्याकडे आल्यानंतर मला त्यांनी सगळी परिस्थिती सांगितली. माझ्यावर असाच अन्याय झाला. बऱ्याच वर्षापासून माझं वय झालं. माझ्या मुलं आम्ही मोलमजूर करून पोट भरतोय. माझी एवढी डोळ्यासमोरची प्रॉपर्टी असताना मला ती मिळू नाही शकत. मी पण कोर्टात जाऊन तलाठीगड, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय चक्रा मारूवर थकलो आहे. पण कुणी बी माझं ऐकत नसल्यामुळे मी तुमच्याकडे आलो. तुम्ही याच्याबद्दल काहीतरी करा म्हणून आम्ही यांना वारसा हक्क मिळावा म्हणून बारकू मारुती शिंदे भाऊ त्यांचे मुलं यांच्यासाठी मी त्यांना पाठिंबा देत उपोषणाला बसलो आहे. तिची दखल सरकारने घेऊन, कलेक्टरनी, प्रांत ऑफिसनी, तहसीलदारांनी, तलाठी, सर्कल यांनी सगळ्यांनी घेऊन यांच्यावर जो झालेला अन्याय आहे त्याची पूर्तता करून द्यावी. त्यासाठी आम्ही बेमुदत आमरण उपोषण करत आहोत. उपोषणाचा आजचा कितवा दिवस आहे आणि उपोषणाला जे बसले त्यांचं वय काय आहे? आजचा आमचा 3रा दिवस आहे. आमच्या बसलेले बारकू मारुती शिंदे बाबा 78 वर्षाचे आहे. त्याच्यामुळं आम्हाला थोडं सहकार्य केलं तर बरं होईल. सगळ्यांनी त्यांना वारसा हक्क, त्यांची जमीन त्यांना मिळावा हे आमच्या मागणी आहे. सदरचं क्षेत्र आपलं हेडगार नगर ते मस्जिदपर्यंत जी प्रॉपर्टी आहे, जे हॉटेल विरा पॅलेस आहे तिथून तर ते मस्जिदपर्यंत पूर्ण प्रॉपर्टी जो त्यांचा मेवणा आहे त्यांच्या बायकोच्या नावावर करून
प्रॉपर्टी हडप करण्याचं काम करत आहे. त्याच्यासाठी त्याला कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे. त्यासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहे. आज तिसरा दिवस आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तुमची दखल घेतली की नाही? काल प्रांत ऑफिसचे आले होते अधिकारी, त्यांना सांगितलं, पण ते म्हणे आम्ही हे करू शकत नाही, तुमचं हे वरच्या लेवलचं काम आहे, पण तुमच्याकडे जे आहे ते आमचं केलं तरी आम्ही त्यांच्या मान्यता मान्य करू. जे आम्ही त्यांच्याकडे दिलेला हवा तो आम्हाला निकाली काढून द्यावा. तो जो फेर आहे तो त्यांनी रद्द करून द्यावा. त्याला आमची हरकत आहे, म्हणजे मान्यता आहे. केव्हा नोंद झाले? फेर होऊन आता कमीत कमी 6 महिने झालेले. तो फेर रद्द करणं तारीख पण चालू आहे. आज 3 तारखा पडलेल्या आहे. इथून पुढच्या तारखेत त्यांनी आम्हाला निकाल काढून तो रद्द करण्यात यावा, ही पण त्यांच्याकडे आम्हाला प्रांत ऑफिसला मागणी आहे. तो चुकीचा फेर झालेला आहे. सगळे डुप्लिकेट कागद बनवून, जागा नसताना, जागेवर रस्ता नसताना कागदपत्रे दाखवून गिरायकांची फसवणूक करून त्याच्या मोबदल्यात पैसे, खूप पैशाने ते प्रॉपर्टी विकू राहिले. 50 ते 60 लाख रुपये गुंठ्याने त्या प्रॉपर्टीचे रेट आहे. अशा ह्या भावात तो प्रॉपर्टी विकू राहिला. सर्व प्रॉपर्टी विकल्यानंतर आम्हाला निकाल आमच्या हातात काय राहणार आहे? म्हणून त्यासाठी आम्ही कुठंतरी थांबावे, यासाठी आम्ही आमरण उपोषण करत आहोत.